आधी सगळं ठीक आहे ना? ऐक ना, आपण ना घरी निघायला हवं, कारण निशीचं पण आता घरी लवकरच कळेल. सो आपण तिकडे असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. इकडे टेक्नो मी जे काही होईल ना ती सगळी अपडेट तुला देऊ आम्ही, पण आपण घरी निघूयात ना लवकर. प्लीज बॉस. ठीक. अहो कशाला एवढी काळजी करताय? येईल ती. झोपा बरं तुम्ही. अगं वाजले किती बघितलेस का? हा, माझी तरुणी मुलगी अजून घरात परत आली नाहीये आणि तुला झोपेचं पडलंय. मी मगापासून तिला कॉल करायचा प्रयत्न करतोय. एकदा तिनं फोन उचलला पण काही बोललीच नाही. आपण कुठे आहोत, किती वेळ लागेल याबद्दल काहीतरी कळवायला हवं की नाही आपल्याला? तुम्ही जरा शांत होता का? गरब्याला गेली आहे ना ती. स्पीकरचा आवाज केवढा असतो तिकडे. तुमचा आवाज ऐकू पण गेला नसेल तिला. अगं गरब्याचा आवाजच नव्हता, संपूर्ण शांतता होती. बापाचं काळीच तुला नाही करणार ग? ही मुलगी फोन का उचलत नाहीये? मला माफ करा बाबा, माफ करा. सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत असताना मी काहीच नाही करू शकले. आज मी एक बहीण म्हणून, एक मुलगी म्हणून आणि एक ऑफिसर म्हणून कमी पडली. मी आता जावई बापूंना फोन करतो. तुम्ही ना ऐकणारच नाही. काय करतायत काय माहिती. रिलॅक्स. कुठे पडला, कोणी मारला, अरे काय झालं सांगशील की नाही? युवराज, एवढं का लागलंय? काय झालंय? कोणी मारलंय का तुला? हा युवराज, प्लीज मला सांग काय झालंय. निशिता ओके ना? अरे असं कसं होऊ शकतं? आपल्याला ती गाडी शोधायचीच आहे. केडी दरवाजा उघड. केडी दरवाजा उघड. बस. काय अपडेट? हा, गाडी कुठे? काय कळलं? गाडी शोधतात अजून. अजून शोधतायत म्हणजे? टेक्नो, मला आत्ताच्या आता सीसीटीव्ही फुटेज पाठव. तुम्ही अजून पण शोधताय म्हणजे? हे नाही, पुढच्या चौकातलं पाठव. एक गाडी शोधायची, फक्त एक गाडी. हा टेक्नो, मला 1 तास आधीचं फुटेज दाखव. बॉस, मी सीसीटीव्ही फुटेज चेक करतोय, पण ती गाडी कुठे गेली ते दिसतच नाहीये. टेक्नो, मला कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूजेस नाही पाहिजे. मला पुढच्या चौकातलं फुटेज दाखव. हा फातिमा, तू त्या गरब्याच्या लोकेशनवर गेली होतीस. तिकडे काय झालंय? तिकडची काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे? बॉस, मी इथे सगळ्यांना विचारलं पर उस गाड़ी के बारे में किसी को कुछ पता नहीं. कत्री, बॉस इन्फॉर्मेशन गोळा करतोय पण काहीच क्लू लागत नाहीये. क्लू मिळत नाहीये म्हणजे? अरे एवढे खबरी आहेत ना तुझे, कुठे ते लाव त्यांना कामाला. ते तुझ्यापर्यंत येत नसतील ना तर तू जा ना त्यांच्यापर्यंत. कत्री, फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ना. येस बॉस. कमांडर, काय अपडेट आहे? हा बॉस, इकडे बाहेरच्या रस्त्यावर आलोय मी. इकडे येणाऱ्या जाणाऱ्यांना मी सगळ्यांना विचारलं बॉस, पण ती गाडी कोणीच जाताना येताना बघितली नाही. हो ठीक आहे. टेक्नो, मला पुढच्या चौकाचं सगळं फुटेज दे. हे बघा टी, काहीही झालं तरी तो गुलाब मला माझ्या डोळ्यासमोर हवाय. तो नरकात जरी असेल ना तरी त्याला शोधून काढा. तो कुठे आणि त्याने त्या मुलींना कुठे ठेवलंय याची सगळी इन्फॉर्मेशन मला लवकरात लवकर हवी आहे. येस बॉस. येस बॉस. येस बॉस. निशिता इज ओके राईट? इकडे बघ. नक्की काय झालंय? तुला एवढं का लागलंय? प्लीज मला सांग तिकडे काय घडलंय. युवराज, तू सांगणार नाहीस आम्हाला कसं कळणार? प्लीज. टेक्नो, मला आधीचे फुटेज पाठव सगळे. हे नाही 1 तास आधीचे. खरंच?
गेलास दादा, गैरसमज होईल त्यांचा. आणि जावई बापू आहेत ना तिच्याबरोबर तिची काळजी घ्यायला. ते असताना कोण उचलून नेणार आहे तुझ्या लेकीला? अरे काय बोलते तुम्ही? हे बघा, तुम्ही मला अजिबात समजवायचा प्रयत्न करू नका. आज मला आतून काहीतरी वेगळं वाटतंय. काही ठीक होणार नाहीये म्हणून ते. आणि हे आज मला पहिल्यांदा जाणवतंय. निशी घरी येत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाहीये. मी जातोय. तुम्हाला माझ्यावर यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका. बरं बरं माधवा, तारिणी तू जा त्याच्या बरोबर. आणि बघा, निशी घरी आली की मला लगेच फोन करून कळवा. चल तारिणी, जाऊया आपण. दादा अरे अरे जावे बापूंचाच फोन आलाय. मी म्हणलं होतं ना तुम्हाला, ते दोघं सुखरूप असतील. घ्या फोन. हॅलो. मिस्टर बेलसरे, मी कौशिकी खांडेकर बोलते. मला जरा 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला वेळ आहे का? अहो, मी जावई बापूंनाच फोन करत होतो, पण ते फोन उचलतच नाहीयेत. हो, तेच सांगायला फोन केला. आत्ता युवराज आला आत्ता घरी. मग निशी अजून घरी कशी नाही आली? मिस्टर बेलसरे, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या. अजिबात पॅनिक होऊ नका, ओके? युवराज आणि निशिता गरबा खेळायला गेले होते. तिकडे काही गुंडांनी निशिताला किडनॅप केलंय. हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका. युवराजकडनं मी सगळे डिटेल्स घेते आणि मी पूर्ण प्रयत्न करेन निशिताला शोधून काढण्याचा. ही पूर्णपणे माझी जबाबदारी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आत्ताच कमिशनरशी बोलून घेणार आहे आणि आपण निशिताला शोधू. तुम्ही प्लीज काळजी करू नका, प्लीज. हॅलो. अहो